नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांत 2026 मध्ये 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी आली आहे. मकर संक्रांत ही महिलांसाठी खूप खास मानली जाते आणि या मकर संक्रांतीला प्रत्येक महिला हातात बांगड्या घालत असते. आता मकर संक्रांतीला बांगड्या का भराव्या, त्याचप्रमाणे बांगड्या किती भराव्या, कोणत्या भराव्या, बांगड्या भरण्याचे काय नियम आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर संक्रांत हा सण सौभाग्याचा आहे. विवाहित महिलांनी बांगड्या घालणे हे सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हे सौभाग्याचे लक्षण असून वैज्ञानिकदृष्ट्या मनगटातील रक्तभिसरण सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. यामागे काही नियम आहेत, जसे की काचेच्या बांगड्या फुटणे अशुभ मानले जाते. विवाहित स्त्रिया हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या घालतात, ज्या पतीच्या आरोग्यासाठी शुभ मानल्या जातात. बांगड्यांचा आवाज आणि वर्तुळाकार आकार नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक कंपने आकर्षित करतो. विवाहित महिलांचे महत्त्वाचे शृंगार: हातात बांगड्या सोबत कपाळी लाल कुंकू, पायात पैंजण, जोडवी आणि मंगळसूत्र घालणे हे विवाहित स्त्रियांचे महत्त्वाचे शृंगार आहेत. हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे. त्याचा पुरावा हिंदू देवीच्या मूर्तीमध्ये बांगड्या परिधान केलेल्या चित्रातून मिळतो. धार्मिक दृष्टिकोनातून असे म्हणतात की बांगड्याच्या आवाजाने अनेक अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. आता बांगड्या घालण्याचे नियम. मकर संक्रांतीला खास करून काचेच्या बांगड्या घालण्याला अतिशय महत्त्व आहे. जरी तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालत असल्या तरी देखील मकर संक्रांतीला आवर्जून काचेची बांगडी घालावी. काचेच्या बांगड्या घालताना खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात. त्याचप्रमाणे लग्नात देखील विवाहित महिलेला हिरवा चुडा भरण्याची पद्धत आहे. बघा, विवाहित महिलेने काचेच्या बांगड्या घालण्याला अतिशय महत्त्व आहे. जरी तुम्ही जॉबला असाल किंवा इतर काही कामासाठी बाहेर पडावं तुम्हाला लागत असेल तरी देखील तुमच्या हातात एखादी काचेची बांगडी असावी. खास करून संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलेने इतर धातूंच्या, प्लॅस्टिकच्या, मोत्यांच्या किंवा पंचधातूच्या बांगड्या न घालता आवर्जून काचेच्या बांगड्या घालायच्या आहे. आता या वर्षी संक्रांत ज्या रंगावर आहे त्या रंगाच्या बांगड्या फक्त आपल्याला घालायच्या नाही, बाकी तुम्ही लाल रंगाच्या, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात. त्याचप्रमाणे संक्रांतीला खण म्हणजे लाखेच्या बांगड्या घालण्याला देखील महत्त्व आहे. आता बांगड्या भरण्याचे काही नियम आहेत. बांगड्या भरताना आपल्याला बांगड्या नेहमी दोन्ही हातात सम प्रमाणात भरायच्या नसतात. म्हणजेच काय, तर तुम्ही एका हातात 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तुम्हाला 7 बांगड्या घालायच्या आहेत. किंवा काही ठिकाणी 1 डझन बांगड्या घालण्याची पद्धत असते. मग एका हातात तुम्ही 12 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तुम्हाला 13 बांगड्या घालायच्या आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, एका हातात 1 वाढीव बांगडी तुम्हाला घालायची आहे. आता बांगड्या भरण्याच्या वेळेस कधीही आपले दोन्ही हात मोकळे नसावे. आपल्याला आपल्या हातात एखादी बांगडी पाठीमागे ठेवायची आहे आणि मग आपल्याला पुढच्या बांगड्या भरायच्या आहे आणि बांगड्या भरून झाल्यावर आधीची बांगडी आपल्याला उतरवून घ्यायची आहे. जर का तुमचे दोन्ही हात मोकळे असतील तर तुम्ही एका हातात धागा बांधून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत. बांगड्या भरल्यानंतर जर का काही बांगड्या टिचलेल्या असतील तर अशा बांगड्या चुकूनही हातात ठेवू नका. त्या टिचलेल्या बांगड्या तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहे. तर हे काही नियम आहेत, हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. बांगड्या भरताना विवाहित महिलेने कधीही काळ्या किंवा पांढऱ्या बांगड्या चुकूनही भरू नये. आता जर का एखादी मुलगी असेल तर मुलगी असेल तर मॅचिंगच्या बांगड्या म्हणून ती काळ्या किंवा पांढऱ्या बांगड्या घालू शकते, परंतु विवाहित महिलेने काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही घालायच्या नाही. धन्यवाद.